Hello dear students, you are heartily welcome on PK Agri Academy digital platform. 2022 साठीची जे विद्यार्थी प्रिपरेशन्स करतायत किंवा MCR PGCT 2022 साठीचे जे विद्यार्थी प्रिपरेशन करतायत त्या विद्यार्थ्यांना स्पेशली फोकस करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. एक्झॅक्टली स्पर्धा किती आहे किंवा स्पर्धा कशी आहे, मी ज्या परीक्षेची तयारी करतोय ती परीक्षा नेमकी कसं आहे, तिचं स्वरूप कसं आहे, जागा किती आहेत, कशा पद्धतीनं कंडक्ट होते किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी याच्यामध्ये एक्सप्लेन केल्या जातील. व्हिडिओचा शेवटचा जो पार्ट आहे तो 2021ची 28 ऑगस्टला जे विद्यार्थी पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी तो भाग महत्त्वाचा आहे. दुसरी एक गोष्ट, आत्तापर्यंत कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा जो रिस्पॉन्स PK Agri अकॅडमीला येतोय, विद्यार्थ्यांनी जो ट्रस्ट जो ठेवलेला आहे त्या प्रत्येक व्हिडिओ मागं विद्यार्थ्यांना कुठेतरी फिलिंग आहे की हा व्हिडिओ ऑथेंटिक आहे किंवा ही जी जुनाईन फिलिंग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येते, जे अभ्यास करून किंवा अभ्यासपूर्ण व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या समोर येतोय, त्यामुळेच हे टायटल इथं दिलेलं आहे. चला स्पर्धा समजून घेऊयात. आजपर्यंत कुणीही न सांगितलेली इत्यंभूत माहिती मुद्दामून मी ही गोष्ट विद्यार्थ्यांना सांगतोय, मुद्दामून गोष्टी विद्यार्थ्यांच्या फॅक्ट्स मी समोर ठेवतोय, एक्झॅक्टली त्यांच्या लक्षात यावं की यार आपण ज्या परीक्षेला प्रिपेअर करतोय ती परीक्षा आहे कशी, तिचं स्वरूप कसं आहे, कॉम्पिटिशन किती आहे, किती विद्यार्थी स्पर्धक आहेत माझे, आणि स्पर्धा आणि स्पर्धक संपल्याशिवाय किंवा स्पर्धक समजल्याशिवाय कुठलीही स्पर्धा जिंकता येत नसते. ह्या गोष्टी तुम्हाला ह्या स्टेजला किंवा इनिशियल स्टेजला जर या गोष्टी जर समजल्या तर तुमचं अर्ध सक्सेस त्याच ठिकाणी तुम्हाला भेटलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट, ज्या ट्रस्टनी किंवा ज्या बिलीवनी तुम्ही माझ्याकडे क्लास लावणार किंवा तुम्ही माझ्याकडे येणार तर माझंही कर्तव्य तेवढं बनतं की तुम्हाला त्या डेप्थचं त्या याचं डिटेलमध्ये तुम्हाला त्या गोष्टी समजावून सांगणे. ठीक आहे. हे स्टार्ट करण्या अगोदर मी एक छोटीशी अपडेट देतो. आपली जी बॅच होती, ठीक आहे, MCR PGCT 2022 साठीची, ठीक आहे, 2022 साठीची जी काय बॅच आहे ही 15 जुलैपासून स्टार्ट होणार होती. ठीक आहे, 15 जुलैची. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की सर थोडंसं आम्हाला डेट एक्सटेंड करून द्या किंवा आणखी आमची पैशाची जुळवाजुळव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, तर एक 5-7 दिवसाने बॅच एक्सटेंड करा, की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण 22 जुलैपासून आपली बॅच स्टार्ट करतोय. ठीक आहे. चलो, आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर फीस आहे किंवा बाकीकडे एवढी आहे, त्या गोष्टीवरती मी अजिबात बोलणार नाही. जिथे क्वालिटी असते तिथे एक्सप्लेनेशनची गरज नसते, त्यामुळे माझी आणि तुमची एनर्जी मी त्या पॉईंटवरती स्पेंड करणार नाही. फक्त एवढं सांगेल की 2 आणि 3 हजारामुळे जर आपल्या पूर्ण करिअरचा डिसिजन जर आपण घेत असू आणि एकदा ॲडमिशन घेतल्याच्यानंतर पाठीमागं फिरता येत नाही, ही गोष्ट तेवढीच लक्षात असू द्या. जरी बाकीच्यांपेक्षा एवढा डिफरन्स असेल, 2-3 हजाराचा जरी डिफरन्स असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या क्वालिटीचं देतोय, त्यामुळं तेवढी फीस ठेवलेली आहे. दुसरा एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या साईडने येतो की सर MCR करत करत माझी ॲग्री MPSCची तयारी होईल का? फक्त पोकळ गप्पा नाही मारणार, फक्त एवढं नाही सांगणार की हो तयारी होईल. ज्या वेळेला तुम्ही MCRची बॅच जॉईन कराल आणि जसं मी तुमचा बॅचच्या अनाउन्समेंटचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही फीचर्स बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ज्या वेळेला टीचिंग ॲक्च्युअली ॲग्रोनॉमी सब्जेक्टची होईल किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं जी काही टीचिंग होणार आहे तर त्या ठिकाणी एखादा पॉईंट जर आला तर तिथं मी तुम्हाला हे स्पष्ट सांगणार आहे. फक्त एवढं सांगणार नाही की ठीक आहे MPSCची सुद्धा तयारी होईल असं बोलून चालणार नाही. ज्या वेळेला तो एखादा पॉईंट येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की ह्या सिलेबसचा पॉईंट ॲग्री MPSCच्या या पेजवरती ह्या सिलेबसमध्ये एवढा पॉईंट दिलेला आहे. हा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा पॉईंट MCRला सुद्धा आहे आणि ॲग्री MPSCला सुद्धा आहे. म्हणजे सोबत माझी MCRची सुद्धा तयारी होईल आणि ॲग्री MPSC सुद्धा तयारी होईल. ही छोटीशी अपडेट मी तुम्हाला इथं दिलेली आहे. ठीक आहे. टेक युअर राईट डिसिजन्स. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय कधीही चुकत नसतो. ठीक आहे, लक्ष द्या. मी ज्या परीक्षेची तयारी करतोय, स्पर्धक किती आहेत, काय पोझिशन आहे, किती विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा आहे, काय, या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये क्लिअर होतील. लक्ष द्या. ॲग्रिकल्चरची महाराष्ट्रामध्ये काय पोझिशन आहे? ॲग्रिकल्चरचे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस 20 आहेत. क्लिअर. या 20 कॉलेजेसमध्ये या 20 कॉलेजची स्ट्रेंथ आहे 2072 विद्यार्थी. महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत, कोणत्या युनिव्हर्सिटी अंतर्गत किती कॉलेज आहेत? MPKV राहुरी अंतर्गत 27 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ॲग्रिकल्चरचे. ठीक आहे. याच्यामध्ये 2820 विद्यार्थी शिक्षण घेतात. ठीक आहे, एवढी यांची कॅपॅसिटी आहे. PDKV अकोला अंतर्गत 19 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. याच्यामध्ये 1860 विद्यार्थी आहेत. VNMKV परभणी याच्यामध्ये 21 कॉलेजेस या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. याच्यामध्ये 2340 विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे. BSKKV दापोली अंतर्गत 7 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. यांची स्ट्रेंथ 1870 विद्यार्थी आहेत. असे 20 आणि हे 74 मिळून ॲग्रिकल्चरचे महाराष्ट्रामध्ये 94 कॉलेजेस आहेत. क्लिअर. 2072 आणि हे एवढे कॉलेजेस, ठीक आहे, हे सगळे मिळून ह्यांची स्ट्रेंथ झालेली आहे 9965 विद्यार्थी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चरच्या 94 कॉलेजेसमध्ये 9965 विद्यार्थ्यांचे एनरोलमेंट होते.
ठीक आहे, एवढी या कॉलेजेसची स्ट्रेंथ आहे. ठीक आहे, त्यामुळे म्हटलं स्पर्धक समजला पाहिजे. ठीक आहे, आता त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा. ज्या CETची किंवा ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करणार आहात त्या परीक्षेला जागा किती आहेत. ठीक आहे, तुम्हाला कुठे कुठे ॲडमिशन घेता येतं, कुठे कुठे तुम्हाला MSc करता येते, पोस्ट ग्रॅज्युएटसाठी कुठे संधी तुम्हाला आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला अगोदरच समजणं गरजेचं आहे. टोटल सीट्स बघा, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या MPKV राहुरी अंतर्गत MPKV राहुरी युनिव्हर्सिटीच्या अंडर तुम्हाला 4 ठिकाणी MSc करता येते. ते 4 ठिकाण कोणते? पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट राहुरी, पुणे, कोल्हापूर आणि धुळे ह्या 4 ठिकाणी तुम्हाला MSc साठी ॲडमिशन घेता येईल. ठीक आहे, MPKV राहुरी अंडर, ठीक आहे, मेन कॅम्पसला 168 जागा आहेत MSc साठीच्या. पुण्यामध्ये 54 जागा आहेत, कोल्हापूरमध्ये 48 जागा आहेत आणि धुळ्याला 24 जागा आहेत. अशा मिळून 294 जागा तुम्हाला राहुरी युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत. क्लिअर हा पॉईंट. नेक्स्ट पॉईंट बघा, PDKV अकोला युनिव्हर्सिटी अंतर्गत तुम्हाला 3 ठिकाणी MSc करता येईल. ठीक आहे, एक अकोला, अमरावती आणि नागपूर. जसं प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन करता येतं तसं प्रायव्हेट कॉलेजमध्ये MSc करता येत नाही. हा पॉईंट इथे क्लिअर करून घ्या. ठीक आहे, अकोला, अमरावती आणि नागपूर. अकोल्यामध्ये स्ट्रेंथ आहे 166 विद्यार्थी, अमरावतीमध्ये 54 विद्यार्थी आणि कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर इथे 103 विद्यार्थी. असे मिळून 287 विद्यार्थी. म्हणजे हे 294, हे 287. ठीक आहे, VNMKV परभणी अंडर तुम्हाला 3 ठिकाणी MSc करता येईल. 3 ठिकाणी तुम्हाला MScचे कॉलेजेस उपलब्ध आहेत पूर्ण महाराष्ट्रात. ठीक आहे, परभणी मेन कॅम्पसला 115 MScच्या जागा आहेत, लातूरला 96 जागा आहेत, बदनापूरला 30 जागा आहेत. अशा सगळ्या मिळून 241 जागा आहेत. क्लिअर, म्हणजे ह्या 294, 287, 241 परभणी. ठीक आहे, आता राहते शेवटची युनिव्हर्सिटी दापोली. इथं परभणीच्या ठिकाणी दापोली आहे. ठीक आहे, इथे दापोली आहे. ठीक आहे, आणि हे 115 ह्या मागच्या ॲज इट इज कॉपी झालेल्या आहेत. तर दापोली युनिव्हर्सिटीमध्ये 63 जागा आहेत. किती? 63 जागा आहेत. म्हणजे 294, 287, 241 आणि 63 ह्या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर ह्या जागा येतात 885. म्हणजे सर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 885 जागा MSc ॲग्रिकल्चरसाठी आहेत का? दिसताना जरी 185 दिसत असतील तशी याच्यामध्ये हिडन गोष्टी आहेत. बरोबर, म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही लावताय किंवा ज्याच्याकडे तुम्ही तुमच्या भवितव्य ठरवण्यासाठी क्लास लावता ॲक्च्युली त्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. ठीक आहे, अगोदर त्यांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की ॲक्च्युली असं कॉम्पिटिशन आहे. विद्यार्थ्याकडून तयारी कोणत्या अँगलने करून घ्यायची, विद्यार्थ्याला कसं प्रिपेअर करायचं हे त्यामध्ये लक्षात आलं पाहिजे. आता इथे तुम्हाला एक पॉईंट क्लिअर झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये MSc किती कॉलेजेसमध्ये करता येतं, किती जागा आहे, किती ठिकाण आहेत आणि टोटल सीट्स किती आहेत. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. 885 जरी सीट्स दिसत असतील तरी एवढ्या नाहीत. हे कसं आहे ते नेक्स्ट पॉईंटमध्ये क्लिअर होतं बघा. MScला ॲडमिशन घेताना 2 प्रोसेसने ॲडमिशन घेता येतं. एक ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम आणि दुसरी महाराष्ट्र स्टेटची एक्झाम. महाराष्ट्र स्टेटची एक्झाम म्हणजे MCR आणि ऑल इंडिया लेवलची एक्झाम म्हणजे ICR. ठीक आहे, आता ICRची एक्झाम कोण देऊ शकतं? ज्या कॉलेजला ICRचं ॲक्रिडेशन आहे. मग महाराष्ट्रामध्ये असं प्रायव्हेट कॉलेजेस आहेत का की ज्यांना ICRचं ॲक्रिडेशन आहे? फक्त महाराष्ट्रामध्ये एकच कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती या एकाच कॉलेजला, प्रायव्हेट कॉलेजला ICRचं ॲक्रिडेशन आहे. म्हणजे फक्त त्या कॉलेजचे विद्यार्थी ICRची एक्झाम देऊ शकतील. प्रायव्हेट कॉलेजची गोष्ट करतोय, गव्हर्नमेंटचे सगळे देऊ शकतात. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की मला MScला ॲडमिशन घेताना ICRचा ऑप्शन माझ्यासाठी क्लोज झालेला आहे. म्हणजे मला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर मला MCR थ्रूच ॲडमिशन घ्यावे लागेल. बरोबर, आणि त्यासाठी जागा मी पाहिल्या आहेत 885 आहेत का बघा. तर जे विद्यार्थी ICR थ्रू ॲडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 25% जागा रिझर्व ठेवलेल्या आहेत. किती जागांपैकी? 885 जागांपैकी. सर 25% आहेत का? आणखी काही आहे? अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे ॲडमिशन घेण्यासाठी संधी आहे. त्यांना 2% रिझर्वेशन आहे. ठीक आहे, त्यांना 2% रिझर्वेशन आहे. मग हे 885 आणि हे 27% रिझर्वेशन. बरोबर, हे 27% रिझर्वेशन म्हणजे 885 मधनं 27% जागा काढायच्या. 27% जागा म्हणजे 239 जागा काढायच्या. राहिलेल्या जागा ह्या तुम्हाला MSc ॲग्रीसाठी अवेलेबल आहेत. हा पॉईंट क्लिअर झाला. दिसताना जरी 885 दिसत असतील
तरी 239 सॉरी एवढ्या मायनस करून उरलेल्या सगळ्या सीट्स तुम्हाला MSc साठी अवेलेबल आहेत. सर हे 25% रिझर्वेशन प्रत्येक कॉलेजला आहे का? प्रत्येक कॉलेजमधल्या 25% जागा जातील का? नाही, असं पण नाही. जशी ICARची एक्झाम प्रायव्हेट ज्या कॉलेजला ICARचं ॲक्रिडेशन आहे असेच विद्यार्थी देऊ शकतात, तसंच MScला त्या विद्यार्थ्यांना त्याच कॉलेजला ॲडमिशन भेटणार ज्या MSc कॉलेजला ICARचं ॲक्रिडेशन आहे. मग सर असे महाराष्ट्रामध्ये असे काही कॉलेजेस आहेत का MScचे की ज्यांना ICARचं ॲक्रिडेशन नाही? हो आहेत. कोणते ते कॉलेजेस बघा, हे त्या कॉलेजेसची लिस्ट आहे किंवा डिपार्टमेंटची लिस्ट आहे. म्हणजे ही लिस्ट मी सगळी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा टाकतो. जरी बोर्डवर तुम्हाला नाही दिसली तरी काळजी नका करू, ही लिस्ट तुम्हाला त्याच्यावरती अपलोड केल्या जाईल. म्हणजे महाराष्ट्रातल्या एवढ्या डिपार्टमेंटला चारही युनिव्हर्सिटीच्या मिळून ज्या मी 25% रिझर्वेशनची गोष्ट केली, हे रिझर्वेशन यांना अवेलेबल नाही. म्हणजे ह्या जागा तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. कळला पॉईंट? क्लिअर? म्हणजे 885 पैकी जे 25% रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन फक्त त्याच कॉलेजेसला आहे ज्या MSc कॉलेजला ICARचं ॲक्रिडेशन आहे. असेही कॉलेजेस ज्यांना ICARचं ॲक्रिडेशन आहे तसे हे डिपार्टमेंट किंवा प्रत्येक युनिव्हर्सिटीचे हे डिपार्टमेंट या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. म्हणजे पॉईंट क्लिअर झाला. 885 पैकी रिझर्व कुठं आहेत, रिझर्व कुठं नाही, कुठे जागा आहेत, कुठे नाही, हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. सर हे पॉईंट आम्हाला कुठे युजफुल ठरणार आहेत? हे पॉईंट आपल्याला ज्यावेळेला आपण ऑप्शन फॉर्म भरतो किंवा ज्या वेळेला तुम्ही क्लास लावून मला शेवटी विचारणार सर माझा एवढा स्कोर आला, मी ऑप्शन कुठले टाकू, त्यावेळेला मला माहिती पाहिजे की माझ्या विद्यार्थ्यांनी कोणता ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे, कुठल्या कॉलेजचा प्रिफरन्स त्याने द्यायला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इनिशियल स्टेजला कळणं गरजेचं आहे. ॲक्च्युली स्पर्धा किती आहे, किती विद्यार्थी पेपर देत आहेत, ठीक आहे का? ब्लँकली मी परीक्षेला जातोय आणि म्हणतो मी क्लिअर होणार, असं होईल का? असं अजिबात होत नाही. स्पर्धा बघा किती आहे, ठीक आहे. मागच्या वर्षी म्हणजे ही आकडेवारी आहे 2020ची, ठीक आहे. 2020ला प्रत्येक स्ट्रीम वाईज किती विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, किती विद्यार्थी ॲक्च्युअल पेपरला बसलेले आहेत, विथ प्रूफ मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये हे आकडे दाखवेल, ठीक आहे. 2020 साली ॲग्रिकल्चरची CET MSc ॲग्रीसाठीची 7,755 विद्यार्थ्यांनी दिलेली होती. हॉर्टिकल्चरची 2884 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता. ABMचा 1785 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता. ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचा 662 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा 463 विद्यार्थ्यांनी, PHM पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटचा 348 विद्यार्थी, फूड सायन्समध्ये 343 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता आणि फॉरेस्ट्रीमध्ये 188 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता. ही आकडेवारी आहे 2020 सालाची. त्यामुळे सुरुवातीला म्हटलं PK ॲग्री अकॅडमीने जी अभ्यासपूर्ण किंवा माहितीपूर्ण जी ओळख जपलेली आहे ही तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होताना 100% जाणवत असेल, ठीक आहे. ही 2020ची आकडेवारी आहे. सर 2020च्या कंपॅरिझनमध्ये 2021मध्ये किती कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, किती विद्यार्थी पेपर देणार हे आम्हाला सांगता का? येस, डेफिनेटली. आत्ता जे 28 ऑगस्टला विद्यार्थी पेपर देणार आहेत त्यांची इलिजिबल आणि नॉट इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट लागलेली आहे. त्याचा प्रॉपर ॲनालिसिस जर तुम्ही केलं, ठीक आहे, प्रॉपर ॲनालिसिस जर तुम्ही केलं तर तुमच्या पुढची आकडेवारी मी जे काही सांगेल ती तुमच्या लक्षात येईल आणि मी ती तुमच्या नटसेल फॉर्ममध्ये रेडी टू सर्व फॉर्मॅटमध्ये तुमच्यासमोर ठेवतोय. तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची त्याच्यामध्ये गरज पडणार नाही. बघा, ही इमेज क्लिअर जरी दिसत नसेल, ह्या सगळ्या इमेजमध्ये फक्त एक आकडा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ही तर बघा स्ट्रीम जी काही ही ॲग्रिकल्चरची स्ट्रीम म्हणजे मागच्या वर्षी 2020 साली शेवटचा जो विद्यार्थी होता त्याचा नंबर इथं मेन्शन केलेला आहे, तो आहे 7,755, ठीक आहे. 7,000 म्हणजे मागच्या वर्षी ॲग्रिकल्चरची एक्झाम 7,755 विद्यार्थ्यांनी दिलेली होती, ठीक आहे, ॲग्रिकल्चर स्ट्रीमची. हा स्क्रीनशॉट आहे हॉर्टिकल्चर स्ट्रीमचा. शेवटचा नंबर आहे 2,884. क्लिअर? इथे जे आकडे मेन्शन केलेले होते, ठीक आहे, 7,755, 2,884. वेळेअभावी मला हे बाकीच्या स्ट्रीमचे टाकता नाही आले, व्हिडिओ खूप लेंदी होईल. कुणी मला सांगा, मी तुम्हाला ती आकडेवारी पोस्ट करून देईल, ठीक आहे, काळजी नका करू. ओके, हां, ते झाले 2020चे. आता ही आहे 2021ची, म्हणजे आता ऑगस्टमध्ये जे विद्यार्थी पेपर देणार आहेत ते कोणत्या स्ट्रीममध्ये किती विद्यार्थी पेपर देणार आहेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मागच्या आकडेवारी बघता आणि ही आकडेवारी बघता कुठंतरी असं जाणवतं का की स्पर्धा वाढलेली, ही तुम्ही तुमचं जज करायचं, ठीक आहे, ज्यावेळेला मी आकडे तुमच्यासमोर ठेवील त्यावेळेला, ठीक आहे. बघा, ह्या वर्षी नॉट एलिजिबल कॅन्डिडेट वगळता 2700 कॅन्डिडेटचे नावं नॉट एलिजिबल लिस्टमध्ये आहेत. असे सगळे कॅन्डिडेट वगळता इलिजिबल कॅन्डिडेट जरी काउंट केले तरी ॲग्रिकल्चरचा पेपर ह्या वर्षी 7,930 विद्यार्थी पेपर देणार आहेत. 7,000
930 विद्यार्थी. मागच्या वर्षी किती दिला? 7,755. हॉर्टिकल्चरचा किती दिलेला होता? 2884. यावर्षी किती देणार आहेत? 3063 विद्यार्थी पेपर देणारे आहेत. ABMचा मागच्या वर्षी किती जणांनी दिला? 1785 जणांनी दिला. ठीक आहे, यावर्षी किती देणार आहेत? 2103 विद्यार्थी पेपर देणार आहेत. ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचा 689 विद्यार्थी. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 433, फॉरेस्ट्री 390, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट 367, फूड सायन्स 306, फिशरी 96. दिस इज कॉल्ड ॲज डिटेल ॲनालिसिस ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे स्पर्धा कळली पाहिजे. स्पर्धा आणि स्पर्धक जर कळले तर आपला अर्धा प्रवास मी सांगितलं तुम्हाला इथेच आपण जिंकलेला असतो. ठीक आहे, ज्या वेळेला बॅच कंप्लीट होईल तुमची, माझ्याकडील विद्यार्थी मला विचारते सर आता ऑप्शन कसे टाकायचे, कोणत्या स्ट्रीममध्ये किती विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता, त्यांचे मार्क्स किती आले होते, कट ऑफ किती लागू शकतो, कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत, हे सगळं मी तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस, PGच्या ॲडमिशनच्या वेळेस ॲप टू डेट सांगू शकतो. क्लिअर? चलो सर, हे 2020चं झालं, 21चं झालं, 22ला काय असू शकतं? ठीक आहे, किंवा 22ला किती स्पर्धा, जेव्हा आम्ही पेपर देऊ तेव्हा स्पर्धा कशी असू शकते, एक साधा अंदाज लावा. तुम्ही आता 7व्या सेमिस्टरला आहात, आता नुकतीच तुम्ही 6व्या सेमिस्टरची एक्झाम दिली, 6व्याची देता देता तुम्ही 4थ्या सेमिस्टरची एक्झाम दिली, बरोबर. आणि याच्या अगोदर, बरोबर, 4थं तर आपलं असंच क्लिअर झालेलं होतं. ठीक आहे, याच्या अगोदरचे सुद्धा आपले 1 वर्ष जे आहे आपण सगळे ऑनलाईन पेपर दिलेले आहेत. आणि ऑनलाईन पेपरमध्ये सगळ्यांना माहिती आहे की सगळे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांची स्ट्रिक्ट एक्झाम होऊन देखील जर एवढे विद्यार्थी पासआउट होत असतील आणि एवढे विद्यार्थी जर पेपर देत असतील तर ऑब्वियसली 2022ला याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी बसणार आहेत. आणि जागा किती आहेत? तर जागा 649च्या जवळपास आहेत. जास्तीत जास्त 650 जागा आहेत. दिस इज कॉल्ड ॲज स्पर्धा आणि स्पर्धक ओळखणे. ठीक आहे, आणि म्हणून म्हटलं हे आत्तापर्यंत तुम्हाला ही कुणीही सांगितलेली माहिती नाही. कुठलंही चॅनल सर्च करा, कुठलाही क्लास सर्च करा, ही माहिती आत्तापर्यंत एवढ्या किचकट माहिती एवढ्या सहजपणे तुम्हाला उपलब्ध झालेली नाही. ठीक आहे, चलो आता लक्ष द्या. थोडंसं हे आता 2021ला जे विद्यार्थी पेपर देणार आहेत, ठीक आहे, 2021ला जे विद्यार्थी पेपर देतील त्यांच्यासाठीची माहिती आहे. कोणत्या सेंटरवरती किती विद्यार्थी पेपर देणार आहेत ॲक्च्युअली. ठीक आहे, कोणत्या सेंटरवरती किती विद्यार्थी पेपर देणार आहे. सर आम्हाला ही आकडेवारी कुठं युजफुल ठरणार आहे? बेटा ही आकडेवारी तुला M कोटा आणि U कोटा, ठीक आहे, ॲडमिशन घेताना 2 कोटे असतात, एक M आणि दुसरा U कोटा. ठीक आहे, तर ऑप्शनल फॉर्म भरताना माझ्या डोक्यामध्ये पाहिजे की M कोट्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, U कोट्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे. ठीक आहे, ह्याचं ॲनालिसिस करून कोणत्या कॉलेजला मी ऑप्शन टाकलं म्हणजे माझा नंबर लागेल हे आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं. ठीक आहे, त्याचं ॲनालिसिस मी तुम्हाला याच स्टेजला करून दिलेलं आहे. ठीक आहे, चलो लक्ष घ्या. राहुरी युनिव्हर्सिटी अंतर्गत 6 ठिकाणी विद्यार्थी पेपर देऊ शकतात. एक राहुरी, पुणे, धुळे, कोल्हापूर, बारामती आणि कराड या 6 सेंटरला पेपर होणार आहे. त्यापैकी राहुरीच्या मेन कॅम्पसला 806 विद्यार्थी पेपर देतील. ठीक आहे, पुण्यामध्ये 1059 विद्यार्थी पेपर देतील, धुळ्यामध्ये 334 विद्यार्थी पेपर देतील. हे सगळ्या स्ट्रीमची मिळून आहेत बरं का. ठीक आहे, सगळ्या स्ट्रीमचे एका विद्यार्थ्याने 2-2, 3-3 स्ट्रीममध्ये फॉर्म भरलेला असतात. इथं फक्त नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, किती विद्यार्थी आहेत, बाकी ॲक्च्युअली त्यानं 1, 2, 3, 4, 5 स्ट्रीममध्ये फॉर्म भरलेला असतो. ठीक आहे, हे इकडं क्लिअर करून घ्या एवढं. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये 592 विद्यार्थी, बारामतीमध्ये 610 विद्यार्थी, कराडमध्ये 243 विद्यार्थी. म्हणजे राहुरी युनिव्हर्सिटी अंतर्गत 2021ला 3644 विद्यार्थी पेपर देणार आहेत. कळलं? चलो, PDKV अकोला अंतर्गत 6 एक्झाम सेंटरवरती तुमची परीक्षा होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ. अकोला कॉलेजवरती 1019 विद्यार्थी पेपर देतील. ठीक आहे, मुद्दामून थोडंसं साईडला आलो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, अमरावतीला 483 विद्यार्थी, नागपूरला 1165, ठीक आहे, चंद्रपूरला 177, गडचिरोली 117, यवतमाळ 173 आणि सगळे मिळून 3134 विद्यार्थी. म्हणजे PDKV अकोला अंतर्गत एवढे विद्यार्थी 2021चा पेपर देणार आहेत वेगळ्या वेगळ्या स्ट्रीममध्ये, जे की राहुरीचे देणार आहेत 3644 विद्यार्थी. ठीक आहे, चलो लक्ष द्या. VNMKV परभणी अंतर्गत 5 एक्झाम सेंटरवरती आपली एक्झाम होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामधलं परभणी, बदनापूर, लातूर, उस्मानाबाद आणि अंबाजोगाई. परभणीला 1240 विद्यार्थी, बदनापूरला 473 कॅन्डिडेट, लातूरला 313 कॅन्डिडेट, उस्मानाबादला 162 आणि अंबाजोगाईला 113 कॅन्डिडेट. म्हणजे सगळे मिळून झाले 2300
एक कॅन्डिडेट. एवढे कॅन्डिडेट ह्या वर्षी परभणी युनिव्हर्सिटी अंतर्गत एवढे विद्यार्थी पेपरला बसणार आहेत. आकडेवारी फॉर्म भरताना युजफुल ठरणारी आहे. ठीक आहे, चलो. दापोली युनिव्हर्सिटी अंतर्गत 2 सेंटरवरती एक्झाम होणार आहे. दापोलीचा मेन कॅम्पस आणि सिंधुदुर्ग, बरोबर. जशी परभणीची 5 सेंटरवरती होणार आहे, राहुरी 6, अकोला 6, तशी दापोली युनिव्हर्सिटी अंतर्गत 2 एक्झाम सेंटरवरती आपला पेपर होणार आहे. त्याच्यामध्ये दापोलीला 351 विद्यार्थी पेपर देतील आणि सिंधुदुर्गला 67 विद्यार्थी पेपर देतील. असे सगळे मिळून 418 विद्यार्थी पेपर देणारे आहेत. दिस इज कॉल्ड ॲट स्पर्धा ओळखणे. कसं कॅल्क्युलेशन करायचे, कसं स्पर्धा आहे, किती स्पर्धा आहे, किती विद्यार्थी पेपरला बसणार आहेत, कुठल्या स्ट्रीममध्ये किती विद्यार्थी पेपर देतात, हे सगळं कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो. आता थोडं इन शॉर्टमध्ये सांगतोय. आपली 2022ची जी बॅच मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं 22 जुलैपासून स्टार्ट होतीये. ठीक आहे, 22 जुलैपासून ही बॅच स्टार्ट होतीये. ह्या बॅचला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा. 94 21 80 42 88. या ठिकाणी मी तुम्हाला सगळी डिटेलमध्ये प्रोसिजर सांगतो. किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये MCR-PGCET 2022च्या बॅचचा अनाउन्समेंटचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी, बॅचचे फीचर्स काय आहेत, कशी बॅच चालणार आहे, काय कळणार आहे, एक वेळ फीचर जरूर बघा. पाहिल्याच्या नंतर काहीतरी नक्की याच्यासारखं वेगळं जाणवेल. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगितलं की जो काही परीक्षेचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी जीव तोडून करतोय, ह्या सगळ्या गोष्टी ज्युनाईनली विद्यार्थ्यांसाठी करतोय. ठीक आहे, ह्या सगळ्या डेडिकेटेडली विद्यार्थ्यांसाठी ॲक्टिव्हिटी चालू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की फीसचा डिफरन्स 3 आणि 4 हजारावरून आपल्या करिअरचा डिसिजन जर आपण घेत असो, तो कुठंतरी आपण चुकीच्या ट्रॅकवरती आहोत का, असा स्वतःच विचार करायचा आहे. जे काही आन्सर भेटेल त्या आन्सरनुसार आपला पुढचा प्रवास चालू ठेवायचा आहे. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच. भेटूयात 22 जुलैला आपल्या बॅचमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.